ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बार्टी आणि सारथी विद्यार्थ्यांच्या PhD प्रवेशावर मर्यादा घालणार अजित पवारांची विधानसभेत माहिती। बार्टीच्या प्रश्नावर शिरसाटांनी निधी मागितल्यावर अजितदादा सभागृहामधून निघून गेले। पुणे जमीन व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता। अधिकाऱ्यांनी त्यावेळी कागदपत्र तपासणं गरजेचं होतं। पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांवेळी अजित पवारांनी अधिकाऱ्यांवरच खापर फोडलं। पुणे जमीन व्यवहारामध्ये चोर सोडून संन्याशाला फाशी, सरकारी जमिनी कोणाला दिल्यात याची श्वेतपत्रिका काढा, वडेट्टीवारांची मागणी। तर कुणीतरी म्हणतंय अधिकाऱ्याची चूक, अजित पवारांना टोला। अजित पवारांच्या पुत्रानं गुन्हा केला, आता रंगसफेदी करू नये। पुणे जमीन प्रकरणावरून संजय राऊतांची टीका। तर फडणवीसांनी दिल्लीमध्ये येऊ नये म्हणून शहांकडनं शिंदेंना ताकद, राऊतांचा दावा। रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात तुटेपर्यंत ताणलं गेलंय, आता थांबलं पाहिजे। अनौपचारिक गप्पांच्या दरम्यान अजित पवारांचं मोठं विधान। उदय सामंत, तटकरे, गोगावले यांची चर्चा, लवकरच निर्णय घेणार अजित पवारांची माहिती। अजित पवारांकडनं एक पाऊल पुढे जाताना दिसत असेल तर आमची 2 पावलं पुढे असतील। आम्हाला देखील वाद करण्याची हौस नाही। रायगडच्या पालकमंत्री पदावर भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार। तर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेनाच प्रमुख पक्ष, फडणवीसांचं विधान। लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्यांबाबत राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, विधिमंडळामध्ये चर्चेसह ठोस कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। मुंबईतून दिवसाला 4 ते 5 मुली बेपत्ता, 10 महिन्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे 1187 गुन्हे नोंद। तर 90% जास्त बेपत्ता मुलं सापडतात, फडणवीसांची माहिती। महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र येण्याचं ठरलं, मात्र जागा वाटपात अडचणी, जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणं कठीण। महापौर कोणाचा आणि इतर पदांबाबत काय, याबाबत महायुतीमध्ये तिढा कायम। नागपुरात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचं आंदोलन चिघळलं, अधिवेशनावर जाणारा मोर्चा अडवल्यानं आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट। 6 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप। नागपुरात शालेय शिक्षक संघर्ष समितीचं अन्नत्याग आंदोलन, 10 महिन्यांचं वेतन थकल्यामुळे शिक्षकांचा आक्रोश, आंदोलनावेळी महिला शिक्षिकेला भोवळ। सिडकोच्या घरांच्या किमती 10% कमी करण्याचा निर्णय, अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा, तब्बल 17,000 घरांच्या किमती कमी होणार। इंडिगो कंपनीला 59 कोटींच्या दंडाची नोटीस, GST विभागाची मोठी कारवाई। 4 फ्लाईट ऑपरेशन इन्स्पेक्टर्सना निलंबित केल्यानंतरही कारवाई सुरूच। नागपूर विमानतळासाठी बाह्यमार्ग तयार करण्याबाबत बैठक, मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरींमध्ये चर्चा। तर पुणे ते संभाजीनगर नवीन महामार्ग बांधला जाणार, गडकरींची मोठी घोषणा। डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयातील घसरण कायम, रुपयाचा नवा नीचांक, भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 90 रुपये 56 पैशांवर। भारत रशियाकडनं तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेनं भारतावर अतिरिक्त 25% टॅरिफ लावला। अमेरिकेकडनं आता भारतावर एकूण 50% टॅरिफ। कोलकात्याच्या कार्यक्रमातून मेसी लवकर निघून गेल्यामुळे चाहते संतापले, चाहत्यांच्या गोंधळावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडनं दिलगिरी व्यक्त। तर उद्याच्या मुंबई दौऱ्यात मेसी वानखेडे स्टेडियमला भेट देणार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।